नाश्त्यानंतरही आज निकिता स्वयंपाकघरात काय काम करत होती? सासू रागिनीताई ज्यांना घरच्या मालकीचा मोठा गर्व होता त्या आवाज ऐकून ड्रॉइंग रूममधूनच मोठ्याने बोलल्या. अगं किती वेळ स्वयंपाकघरात घुसून बसणार आहेस? कपडे धुवायचे आहेत की नाहीत? एवढा वेळ काय खटरपटर करतेस? निकिताने हातात धरलेला चमचा खाली ठेवत उत्तर दिले. आई, आज माझे भाऊ वहिनी येणार आहेत ना, म्हणून त्यांच्या स्वागताची थोडी तयारी करते आहे. बैठकी ऐकताच रागिनीताई चप्पल आपटत स्वयंपाकघरात येऊन पोहोचल्या. स्लॅबवर ठेवलेले दूध, फळे, समोसे, चोरी मिठाया पाहताच त्यांचे डोळे विस्फारले. लगेच कडव्या सुरात त्या म्हणाल्या, हे सगळे काय आहे? एवढं सगळं सामान का मागवल आहेस? काही वराती येणार आहे का? निकिताने हळू आवाजात सांगितले. आई, ते लोक पहिल्यांदाच येत आहेत. 3 तासांचा प्रवास आहे. येताना जाताना दुपारचे जेवणही होईल, म्हणून नाश्ता जरा जड ठेवला आहे. रागिनीताईचा चेहरा लालबुंद झाला. त्या उपरोधिक सुरात बोलल्या, आजकाल पाहुण्यांच्या खातिरदारीचे नवे नियम निघाले आहेत. मी माझ्या आयुष्यात असे कधी पाहिले नाही. आठवते का आम्ही तुला पाहायला गेलो होतो तेव्हा तुझ्या वहिनीने किती पदार्थ ठेवले होते? ही गोष्ट निकिताच्या हृदयात बाणासारखी टोचली. तिच्या डोळ्यांत पाणी आले पण आवाज कडक होता. आई, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या भावाचे उत्पन्न जास्त नाही. त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे सगळे केले होते. माझ्यासाठी माझे वडीलही तेच आहे. त्यांची मुलगी आता लग्न करते आहे, म्हणूनच ते कार्ड द्यायला येत आहेत. नाहीतर ते लोक इथे कधी आलेही नसते. रागिनीताई क्षणाचाही विचार न करता कटाक्ष टाकत म्हणाल्या, अरे, ती ऐपत तर फक्त दिखाव्यासाठी होती. खरी ऐपत तर आता मुलीच्या लग्नात दिसेल. बहिणीच्या लग्नात काहीच खर्च केला नाही. आता मुलीचे लग्न करायला निघाले आहेत. 1 वर्षाच्या आत दुसरे लग्न करण्याइतके पैसे कुणाकडे असतात? निकिता आतून संतापली. तिच्या लग्नाला अजून 6 महिनेही झाले नव्हते म्हणून ती गप्प राहिली. तेवढ्यात रागिनीताईने समोशांचा पुडा उचलला व म्हणाल्या, हे समोसे खायला घालायची काही गरज नाही. साधे नमकीन बिस्किटे ठेव, तेवढ्यात काम होईल. फक्त कार्ड द्यायला येत आहेत. इतका स्वयंपाक करण्याचा तमाशा कशाला? असे म्हणत त्या पुडा उचलून आपल्या खोलीत घेऊन गेल्या. निकिता फक्त पाहत राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. थरथरत्या हातांनी तिने पती राजेशला फोन केला. तुम्ही किती वेळात येणार आहात? राजेश म्हणाला, फक्त अर्ध्या तासात ऑफिसमधून निघतो आहे. निकिताला खूप काही बोलायचे होते पण शब्द गळ्यात अडकून राहिले. थोड्याच वेळात रागिनीताईचा पुन्हा आवाज आला, ऐकमला, तुझ्या भाऊ वहिनीसमोर बोलवायची गरज नाही. मी माझ्या खोलीतच राहीन. तूच त्यांची व्यवस्था कर. माझे डोके फार दुखते आहे. मी खोलीत आराम करायला जाते आहे. निकिता घाबरली. सासू, आत्तापर्यंत तर तुम्ही बऱ्या होतात. अचानक काय झाले? रागिनीताई डोळे वटारत म्हणाल्या, डोकेदुखी सांगून थोडी होते का? तुझ्या वागण्यामुळे कुणालाही डोकेदुखी होईल. आता मला आवाज देऊ नकोस. अजून अर्धा तासही झाला नव्हता तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. निकिताचे भाऊ वहिनी आले होते. वहिनीने निकिताला पाहताच तिला मिठीत घेतले. आईवडिलांच्या निधनानंतर ते दोघेच तिच्यासाठी सर्वस्व होते. भावाने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारले, कशी आहेस बाळा? निकिता हसली. भाऊ, मी तर खूप चांगली आहे. तुम्ही आला आहात हेच माझ्यासाठी सर्वात मोठे सुख आहे. ती त्यांना आत घेऊन आली. इकडे रागिनीताई खोलीच्या दाराजवळ उभ्या राहून कान लावून सगळे ऐकत होत्या. वहिनीने विचारले, निकिता, तुझी सासूबाई कुठे आहेत? निकिताचा चेहरा कोमेजला. ती हळू आवाजात म्हणाली, त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्या आराम करत आहेत. वहिनीचा चेहरा उतरला. मग ती म्हणाली, काही हरकत नाही, त्यांना आराम करू दे. तेवढ्यात राजेशही घरी आला. येताच त्याने विचारले, आई कुठे आहे? निकिताने तेच उत्तर दिले, तब्येत बरी नाही आहे. खोलीत दाराजवळ उभ्या असलेल्या रागिनीताई प्रत्येक शब्द ऐकत होत्या. ड्रॉइंग रूममध्ये सगळेजण सोफ्यावर बसून गप्पा मारत होते. निकिताच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी समाधानाची झलक दिसत होती. भाऊ वहिनी आल्यामुळे तिचे मन भरून आले होते. तिची नजर वारंवार त्यांच्यावरच थांबत होती. तेवढ्यात राजेश म्हणाला, अरे निकिताचा हा नाश्ता घेऊन ये. सगळ्यांना भूकही लागली असेल. निकिता लगेच उठली. स्वयंपाकघरात जाऊन जड मनाने तिने प्लेटमध्ये खारट बिस्किटे ठेवली. थोड्याच वेळात ती ट्रे घेऊन आली. जशी तिने ट्रे टेबलावर ठेवलीच राजेश हसत म्हणाला, अरे निकिता, मी तुला समोसे मागवायला सांगितले होते ना? त्या क्षणी निकिताचा चेहरा एकदम उतरला. शब्द तिच्या गळ्यात अडकले. आत खोलीत दाराजवळ उभ्या असलेल्या रागिनीताईचे कान सावध झाले. त्या मनातल्या मनात कुरकुर करू लागल्या, आले मोठे समोसे खाणारे. यांची ऐपत तरी आहे का आमच्या घरचे महागडे समोसे खाण्याची? निकिताने कसबस स्वतःला सावरत राजेशकडे पाहिले. हळू आवाजात म्हणाली, मी घ्यायला गेले होते पण समोसे बनत नव्हते म्हणून मिळाले नाहीत. राधा लगेच म्हणाली,
अरे काही हरकत नाही, इतकी गरज नाही, चहा खूप छान आहे. पण राजेशला ही गोष्ट बोचली. तो थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, असं कसं, एवढ्या दुरून आले आहेत, भूकही लागली असेल. निकिता तू पटकन जेवण बनव. हे ऐकताच निकिताचे काळीज धस्स झाले. तिला माहीत होते की जेवण बनवणे म्हणजे घरात वादळ उठणे. तरी राजेशने पुन्हा सांगितल्यामुळे ती गप्पच स्वयंपाकघराकडे गेली. आत खोलीत उभ्या असलेल्या रागिनीताईचा चेहरा रागाने ताट झाला. नसा फुगल्या. काही क्षणांतच त्या बाहेर आल्या. आवाज बदलून बनावटी आपुलकी ओढली. अरे बेटा अशोक, तू कधी आलास? मग राजेशकडे पाहून म्हणाल्या, मी तर खोलीत थोडा वेळ आराम करत होते. डोके दुखत होते. तुमचा आवाज ऐकला म्हणून बाहेर आले. अशोक लगेच उभा राहिला. त्याने त्यांचे पाय धरले. म्हणाला, मावशी तब्येत कशी आहे तुमची? रागिनीताई काळजी दाखवण्याचा अभिनय करत म्हणाल्या, आता काय सांगू बेटा, वय झालं आहे, कधी डोके कधी कंबर, हे सगळं चालतच असतं. तेवढ्यात त्यांची नजर स्वयंपाकघराकडे गेली. मोठ्याने म्हणाल्या, अरे सूनबाई तू काय करत आहेस? स्वयंपाकघरात बटाटे कापणाऱ्या निकिताचे हात तिथेच थांबले. तिची बोटे थरथर कापू लागली. राजेशने साध्या सुरात उत्तर दिले, आई यांच्यासाठी जेवण बनवत आहे. हे ऐकताच रागिनीताईच्या डोळ्यांत विचित्र चमक आली. ओठांवर तीक्ष्ण हसू पसरले. गोडपणाच्या आड लपवलेले विष ओकत त्या म्हणाल्या, अरे सूनबाई जेवण बनवण्याआधी आपल्या भावाला विचार तरी. शेवटी त्यांनी तुझ्या आईवडिलांची जबाबदारी पार पाडली आहे. तुझं कन्यादान केलं आहे. तुला मुलगी मानून निरोप दिला आहे. त्यामुळे कदाचित ते तुझ्या घरचे अन्न खाणार नाहीत. विचारूनच जेवण बनव. क्षणात खोलीत स्मशान शांतता पसरली. अशोक व त्याची पत्नी सुमन यांचे चेहरे उतरले. सुमनच्या डोळ्यांत अपमान स्पष्ट दिसत होता. स्वयंपाकघरात उभी असलेल्या निकिताच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. चाकू तिच्या हातातून पडता पडता वाचला. राजेश चिडून म्हणाला, आई तूही ना, का नाही खाणार? या जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. रागिनीताईने राजेशकडे तीक्ष्ण नजर टाकली, जणू त्याला गप्प करत होत्या. अशोकचे भाव पाहून सुमन लगेच हसत म्हणाली, नाही नाही मावशी, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आम्ही कन्यादान केले आहे. मुलीच्या घरी कसे खाणार? निकिता आमच्यासाठी मुलीसारखीच आहे. हे वाक्य ऐकताच निकिताचे हृदय जणू तुटून गेले. ती तिथेच उभी असताना आतून कोसळली. हे सगळे तिच्यामुळे नव्हते, तिच्या सासूबाईंच्या कटुतेमुळे घडत होते. रागिनीताईचे शब्द फिरवून त्यांचा स्वाभिमान दुखावत होत्या. ती काहीही करू शकत नव्हती. अशोक पुढे आला. त्याने प्रेमाने निकिताच्या डोक्यावर हात ठेवला. सुमनने तिची तळहात दाबली. मग लग्नाचे कार्ड तिच्या हातात देत म्हणाली, निकिता लग्नाला नक्की ये. तू व राजेशजी सगळ्यांना घेऊन या. आम्हाला खूप आनंद होईल. निकिता थरथरत्या आवाजात म्हणाली, भाऊ. पुढे ती काहीच बोलू शकली नाही. काही वेळाने दोघे उठले. रागिनीताईंनी लगेच बनावटी हसू चेहऱ्यावर आणले. ते निघून जाऊ लागले. मागे उभ्या असलेल्या रागिनीताईच्या चेहऱ्यावर थंड विजयाचे हसू पसरले. निकिता व वहिनीला सोडायला राजेशसोबत बाहेरपर्यंत गेली. जाताना रागिनीताई दाराजवळ उभ्या राहून हसत होत्या. जणू एखादी लढाई जिंकली होती. जणू त्यांचा आखलेला डाव पूर्णपणे यशस्वी झाला होता. ते हसू निकिताच्या हृदयात खोलवर टोचत राहिले. त्या क्षणी ती काहीही बोलू शकली नाही. बाहेरून परत येताच राजेशची नजर टेबलवरील प्लेटकडे गेली. त्यात तेच समोसे ठेवलेले होते जे थोड्या वेळापूर्वी गरज नाही म्हणत गायब करण्यात आले होते. राजेश क्षणभर थबकला. आश्चर्याने म्हणाला, हे समोसे कुठून आले? निकिता तू तर म्हणत होतीस की समोसे मिळाले नाहीत. निकिताचे मन जणू फुटून जाणार होते. तिच्या डोळ्यांत आग भरली. तिने रागाने राजेशकडे पाहिले. राजेशलाही समजत नव्हते की आता जे घडले ते नेमके काय होते. राजेश अजून काही बोलण्याआधीच रागिनीताई आदेश देत म्हणाल्या, आता काय बघत बसली आहेस? पटकन गरमागरम चहा घेऊन ये. दुपारच्या जेवणात मी समोसेच खाणार आहे. आता राजेशचा राग उसळला. त्याचा आवाज कडक व उंच झाला. आई हे समोसे कुठून आले? घरात असताना पाहुण्यांसमोर का ठेवले नाहीत? बस हाच तो क्षण होता जेव्हा निकिता आतून तुटून पडली. ती थरथरत होती पण तीक्ष्ण सुरात बोलली, हे समोसे तुमच्या आईने उचलून आपल्या खोलीत लपवून ठेवले होते आणि म्हणाल्या होत्या की माझ्या भाऊ बहिणीची आमच्या घरचे समोसे खाण्याइतकी ऐपत नाही. हे शब्द बाहेर पडताच जणू बांध तुटला. निकिता फुटफुटून रडू लागली. तिचे डोके खाली झुकले. राजेशचा चेहरा रागाने लाल झाला. तो आपल्या आईकडे वळला. आई हा कसला प्रकार आहे? आता मला समजते आहे की तुम्ही वारंवार कन्यादानाची गोष्ट का काढत होतात. तुमच्या बोलण्यामुळे ते बिचारे काहीही न खाता पिता निघून गेले. त्यावेळी मला तुझी चलाखी कळली नाही. मला वाटले तुम्ही जुन्या विचारांच्या गोष्टी बोलत आहात, पण तू जाणून बुजून त्यांचा अपमान करत होतीस. रागिनीताई आता संतापून गेल्या. त्यांनी जोरात प्लेट टेबलावर ठेवली आणि म्हणाल्या, हो तर मी काय चूक केली?
आम्ही तिच्या माहेरच्यांवर खर्च का करायचा? अरे तिचे भाऊ वहिनी खायला थोडेच आले होते, फक्त कार्ड द्यायला आले होते. तसाही कन्यादान करून मुलीच्या घरी कोण खातो? हे समोसे त्यांच्यासाठी नव्हते, हे आमचे आहेत आणि आम्हीच खाणार. आता तू काय तोंड वेडेवाकडे करतेस? जा चहा बनवून घेऊन ये. राजेश आतून संतापाने उफाळत होता. त्याचे हात घट्ट मुठीत बांधले गेले होते. रागिनीताई मात्र अगदी बेफिकीर होत्या. जणू काही घडलेच नाही अशा थाटात त्या प्लेटमध्ये समोसा ठेवून खायला लागल्या. निकिता स्वयंपाकघरात गेली. गॅसवर चहा उकळत होता. ती त्या चहाकडे पाहत राहिली, जणू त्यातच आपल्या मनाचा उफान पाहत होती. चहासोबत तिचे मनही उसळत होते. भाऊ वहिनींसोबत जे घडले होते ते काट्यासारखे तिच्या छातीत रुतले होते. त्यांचे झुकलेले चेहरे, सुमन वहिनीचे बनावटी हसूभावाची शांतता तिच्या डोळ्यांसमोर फिरत होती. तिने चहा बनवून बाहेर ठेवला. कोणाकडेही न पाहता ती थेट आपल्या खोलीत गेली. बाहेर रागिनीताई आरामात चहा आणि समोसेचा आस्वाद घेत होत्या. त्यांना कोणताही फरक पडत नव्हता, ना अश्रूंनी ना कुणाच्या अपमानाने. खोलीत पोचताच निकिता कोसळली. तिने राजेशकडे पाहत म्हणाली, पाहिलंत ना आज तुमच्या आईने माझ्या आईवडिलांसारख्या भाऊ बहिणींसोबत काय केले? त्यांचा किती अपमान केला. बिचारे इतक्या दुरून आले होते आणि उपाशी गेले. ते या घराबद्दल काय विचार करत असतील? त्यांनी माझ्या भाऊ बहिणींची अशी इज्जत केली आणि त्यांना वाटते की तुमचे नातेवाईक आले की मी त्यांना डोळ्यांवर बसवून सेवा करावी. माझ्या घरच्यांचा काही मान नाही का? बोलता बोलता तिचा आवाज भरून आला. माझ्या भाऊ बहिणींची ऐपत तुम्हाला लग्नाआधी माहीत होती. जर असेच करायचे होते, जर माझ्या घरच्यांना इतके नीच दाखवायचे होते तर लग्नाची गरजच काय होती? हे म्हणत निकिता हमसून हमसून रडू लागली. तिच्यासाठी भाऊ बहिणीच आईवडील होते. त्यांचा अपमान म्हणजे तिच्या अस्तित्वावर घाव होता. राजेश शांत होता. त्याच्या नजरा खाली होत्या. आज पहिल्यांदाच त्याला आपल्या आईच्या वागण्याची लाज वाटत होती. लग्नाच्या 6 महिन्यांत त्याने पाहिले होते की निकिता त्याच्या प्रत्येक नातेवाईकाच्या सेवेत कशी झिजत होती. नणंद पूनम दर 15 दिवसांनी येत असे, तेव्हा निकिता एक पायावर उभी राहत असे. जेवण, नाश्ता, चहा, कपडे सगळे काही. जरा उशीर झाला तर पूनम तक्रार करायची, पाहिलंत आई भाऊजाईला माझा आवाजच ऐकू येत नाही, मला त्या डोळ्यात खटकते. रागिनीताई याच गोष्टींवर निकिताला सुनावत असत. राजेशच्या नातेवाईकांसाठी तिने खूप काही सहन केले होते, पण आज तिचे भाऊ वहिनी पहिल्यांदाच आले आणि त्यांचा असा अपमान झाला. निकिताचे अश्रू थांबत नव्हते. राजेशच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न उभा राहिला की तो गप्प राहून बरोबर करत होता का? भाऊ वहिनींचा अपमान विसरणे निकितासाठी अशक्य होते. तो अपमान तिच्या आत काट्यासारखा रुतून बसला होता. दर सकाळी उठताना, दर रात्री झोपताना तेच दृश्य डोळ्यांसमोर येत होते. 15 दिवस जवळपास गेले. एक संध्याकाळी रागिनीताईने नेहमीप्रमाणे हुकूम सोडला, उद्या रविवार आहे, तुझी नणंद पूनम येणार आहे. राजेश, मंगलालच्या कचोऱ्या घेऊन ये, तिला तिथल्याच कचोऱ्या फार आवडतात. सूनबाई, तू संध्याकाळी छोले भटुरे बनव. हे शब्द निकिताच्या कानात हातोड्यासारखे बसले. कचोऱ्या, छोले भटुरे. त्याच क्षणी तिच्या डोळ्यांसमोर समोसे फिरले. ते समोसे जे भाऊ वहिनींसमोर ठेवले गेले नव्हते, ज्यांच्याबद्दल म्हटले गेले होते की यांची ऐपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रागिनीताई पुन्हा राजेशवर भडकल्या. अरे काय आराम करत बसला आहेस? जाऊन कचोऱ्या घेऊन ये, थोड्याच वेळात पूनम येणार आहे. राजेश शांतपणे गेला. कचोऱ्या आणून स्वयंपाकघरात ठेवल्या. थोड्याच वेळात पूनम घरी आली. येताच हक्काच्या थाटात सोफ्यावर बसली. थोड्या गप्पांनंतर रागिनीताई म्हणाल्या, चल सोनबाई, पटकन चहा बनव आणि त्या कचोऱ्या घेऊन ये. माझ्या मुलीसाठी. निकिता स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली. ट्रेमध्ये चहा आणि फक्त खारट बिस्किटे होती. ट्रे पाहताच रागिनीताई भडकल्या. हे काय आहे? कचोऱ्या कुठे आहेत? पूनमने लगेच टोमणा मारला. आई, तू तर म्हणत होतीस की माझ्यासाठी कचोऱ्या आणल्या आहेत. भाऊ घेऊन आला होता ना, मग कुठे आहेत? निकिताने शांतपणे आत उकळणाऱ्या ज्वालेला आवर देत सांगितले. कुठल्या कचोऱ्या आई? त्या तर मी आणि राजेशने खाऊन संपवल्या. आम्हाला फार भूक लागली होती. ताई, तुम्ही खारट बिस्किटांवर निभावून घ्या. तुम्ही तर नाश्ता करूनच आला असाल. तुमचे घर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. भूक कुठे लागणार? हे ऐकताच रागिनीताईचा पारा 7व्या आसमानावर गेला. इतकी हिंमत कशी झाली? त्या ओरडल्या. कचोऱ्या माझ्या मुलीसाठी होत्या. माझ्या मुलाने आणल्या होत्या. तुम्ही दोघांनी खाऊन कशा संपवल्यात? तेवढ्यात राजेशही पुढे आला. पहिल्यांदाच न घाबरता तो म्हणाला, आई, आम्हाला भूक लागली होती म्हणून खाल्ल्या. पूनम कचोऱ्या खाऊन काय करणार? ती तर घरून नाश्ता करूनच आली असेल. तिचे घर अर्ध्या तासावर आहे. हे ऐकताच पूनम संतापून उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता. आई, माझ्यासोबत असे काय घडते आहे? भाऊ भाऊजय माझा अपमान करत आहेत.
रागिनी ताईने आग ओकणारी नजर निकितावर टाकली. माझ्या मुलीसोबत असे करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू मुद्दाम केलेस नाही? तुला वाईट वाटते का? निकिताने दोन्ही हात जोडले. ओठांवर हलकेसे हसू होते. तुमच्या मुलीचा अपमान झाला तर तुम्हाला वाईट वाटते सासूबाई. माझ्या भाऊबहिणींचा अपमान करताना तुम्ही एक क्षणही विचार केला नव्हता. ते 3 तासांचा प्रवास करून आले होते. उपाशी होते. तुम्ही त्यांना तुमचे समोसे सुद्धा खाऊ दिले नाहीत. ती थांबली नाही. तिचा आवाज आणखी कडक झाला. तुम्ही म्हणत होतात की ते नाश्ता करून आले असतील. मग तुमची ही मुलगी उपाशी आली आहे का? तिच्या घरी जेवण मिळत नाही का म्हणून इथे येऊन कचोऱ्या खाणार? आता पूनम तळमळून उठली. डोळ्यात पाणी आले. मम्मी वहिनी माझ्याशी सूड का घेत आहेत? माझी तुलना त्यांच्या भाऊ वहिनींसोबत कशी होईल? मी या घरची मुलगी आहे. निकिताने टोचणाऱ्या सुरात उत्तर दिले. हो, मुलगी आहेस. पण आता तुझे घर वेगळे आहे. या घरात तू पाहुणी आहेस. अगदी तशीच जसे माझे भाऊ वहिनी होत्या. जर त्यांच्यासोबत असे झाले तर तुझ्यासोबतही होईल. माझ्या नजरेत सगळे पाहुणे समान आहेत. सांग, आई बरोबर आहे ना? रागिनीताईने हात रागात उंचावला. मी तुला आत्ताच दाखवते. पण राजेशने तो हात हवेतच धरला. त्याच्या आवाजात ज्वाला होत्या. आई, त्या दिवशी मी अपमान गिळून गप्प बसलो. पण आज नाही. तुम्ही निकिताच्या भाऊ वहिनींचा अपमान करून फार चूक केली आहे. आज पूनम सोबत तेच होत आहे ज्याची ती स्वतःच पात्र आहे. तीही कधी आपल्या वहिनीचा सन्मान करत नाही. पूनमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रडत ती म्हणाली, मी चालले. मला समजले आहे. आता हे घर माझे राहिले नाही. निकिताने त्वरित कठोर सुरात सांगितले. खूप लवकर समजले नणंदबाई. काही दिवस आधी समजले असते तर आज ही बेइज्जती झाली नसती. पूनम दात ओठ चावीत बाहेर निघून गेली. रागिनीताई फक्त पाहत राहिल्या. आज त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हते. त्यांना उमगले होते. हे सगळे त्यांच्या कर्माचे फळ होते. थोड्या वेळाने निकिता स्वयंपाकघरात गेली. प्लेटमध्ये कचोऱ्या ठेवून टेबलावर ठेवत म्हणाली, या राजेशक चोऱ्यांचा आनंद घेऊया. जसं त्या दिवशी मम्मीजी माझ्या भाऊ वहिनी गेल्यानंतर समोसे खात होत्या. रागिनीताईच्या चेहऱ्यावर राग आणि लाज यांचे मिश्र भाव उमटले. काहीही न बोलता त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून आपले मत नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.